नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्या ज्या आहेत ते संपलेल्या आहे। आता आपण आपले लेक्चर जे आहे ते कंटिन्यू करू। आय होप तुम्ही चांगला अभ्यास केला असेल। आज आपण 29 ऑक्टोबर 2025 रोजीच्या चालू घडामोडी अभ्यासणार आहोत। पहिलाच क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे, भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण होतील? तर बघा, इथं तुम्ही बघू शकता की हे भूषण गवई आहे, हे भारताचे सध्याचे सरन्यायाधीश आहे आणि हे सध्याचे 52वे सरन्यायाधीश आहे। कोण? भूषण गवई। भूषण गवई सध्याचे 52वे सरन्यायाधीश आहे। आता 53वे सरन्यायाधीश जे आहे तर ते बनणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांत। कोण? न्यायमूर्ती सूर्यकांत। तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, न्यायमूर्ती सूर्यकांत 53वे। आणि ते कधी बनणार आहे तर नोव्हेंबर महिन्यामध्ये। नोव्हेंबर महिन्यामध्ये 24 नोव्हेंबर रोजी आपण जर बघितलं तर हे 53वे सरन्यायाधीश पदाची शपथ घेईल आणि भूषण गवई जे आहे ते तेव्हा रिटायर होतील। तर हे कितवे न्यायाधीश? 52वे। तर यांचा एक मुद्दा खूप चर्चेत राहिलेला आहे, त्यामुळे यांच्यावर प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो। कारण आपण बघितलं होतं की मागं यांच्यावर एका वकिलाने बूट सुद्धा फेकला होता यांच्या एका वक्तव्यानंतर। मग आपण जर बघितलं हे चर्चेमध्ये राहिलेले, यांच्यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो। तर 23 नोव्हेंबर रोजी भूषण गवई जे आहे त्यांचा कार्यकाळ संपणार आहे आणि मग 24 नोव्हेंबर पासून आपले नवीन सरन्यायाधीश असणारे न्यायमूर्ती सूर्यकांत। आता रिसेंटली झालेल्या नियुक्त्या ज्या आहे तर ते बघून घेऊया, कारण प्रश्न जो आहे तो नियुक्तीशी संबंधित होता। मग न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी जे आहे ते भारताच्या 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष आहे। तर सध्या 23वा कायदा आयोग जो आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे, दिनेश माहेश्वरी अध्यक्ष बनलेले आहे। सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, तर सेबीचे आपण जर बघितलं तर 11वे अध्यक्ष कोण बनलेले आहे? तुहिनकांत पांडे। त्यांनी माधवीपुरी बुच यांची जागा घेतलेली आहे, ज्या सेबीच्या फर्स्ट आपण जर बघितलं तर महिला अध्यक्ष होत्या। यानंतर पुढे जाऊया, भुवनेश कुमार जे आहे ते युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया, तुमचं जे आधार कार्ड शी संबंधित एक संस्था आहे UIDAI, तर त्याचे CEO बनलेले आहे। ज्ञानेश कुमार भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त बनलेले आहे। व्ही नारायणन इस्रोचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे। नीति आयोगाचे CEO आहे BVR सुब्रमण्यम, यांना पुनर्नियुक्त करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव आहे शक्तिकांत दास। अजय कुमार हे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष आहे, डॉक्टर अजय कुमार, लक्षात ठेवा। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन CMD आहे DK सुनील। प्रवीण सूद हे केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे संचालक आहे आणि IB चे प्रमुख, इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख आहे तपन कुमार डेका। पुढे जाऊया, दुसरा क्वेश्चन, पूल बजरंग सेतू कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? तर हा जो तुम्ही पूल बघताय बजरंग सेतू जो आहे तो उत्तराखंड मध्ये गंगा नदीवर बांधण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर हा एक ग्लास ब्रिज आहे जो गंगा नदीवर बांधण्यात आलेला आहे। तर बजरंग सेतू गंगा नदी उत्तराखंड मध्ये हा ब्रिज तयार करण्यात आलेला आहे। तर हा पहिला काचेचा झुलता पूल आहे, बजरंग सेतू नाव लक्षात ठेवा। उत्तराखंड मध्ये ऋषिकेश नावाचं ठिकाण आहे, तिथं हा बांधण्यात आलेला आहे। मग आपण जर बघितलं तर पहिले एक लक्ष्मण पूल होता, त्याच्या जागी हा पूल जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। लक्ष्मण सेतू 2019 मध्ये बंद करण्यात आला होता, आता त्याची जागा बजरंग सेतूने घेतलेली आहे। त्याची लांबी जी आहे ती 132 मीटर, रुंदी 8 मीटर आणि आपण जर बघितलं तर अंदाजे खर्च जो आहे तो 60 ते 70 कोटी रुपये आलेला आहे। 1929 मध्ये बांधलेला जो काही लक्ष्मण झुलता पूल जो होता तो ऋषिकेश मध्ये खूप फेमस होता आणि पर्यटकाचं आकर्षण होता। आता त्याची जागा जी आहे ती बजरंग सेतूने घेतलेली आहे। पुढे जाऊया, तिसरा क्वेश्चन आहे, खोकल्याच्या सिरपमुळे होणारे अपघात। मागे मध्य प्रदेशमध्ये खोकल्याचं सिरप पिल्यामुळे लहान मुलांचा मृत्यू झाला होता। तर अशा अपघात टाळण्यासाठी कोणत्या देशाने ऑनलाईन नॅशनल ड्रग्ज लायसनिंग सिस्टम पोर्टल सुरू केलेलं आहे? तर भारतानेच हे पोर्टल सुरू केलेलं आहे। बघा मित्रांनो, औषध बनवण्यासाठी जे काही वेगवेगळे ड्रग्ज लागतात, म्हणजे आपण जर बघितलं तर वेगवेगळे इतर गोष्टी लागतात, रसायनं लागतात, तर ते जर एक्सपायर्ड झालेले असतील, म्हणजे त्यांची जर एक्सपायरी जर आपण जर गेलेली असेल तर हे औषध पण खराबच होणार, बरोबर? औषध पण जे तयार होणार ते खराबच तयार होणार। मग त्यामुळे काय होतं तर त्यामुळे हे लहान मुलांसाठी खूप हानिकारक असतात। मग आता औषध तयार करण्यासाठी जे काही केमिकल्स लागतात ते व्यवस्थित आहे की नाही हे तपासण्यासाठी एक पोर्टल जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि ते भारत सरकारने ते पोर्टल सुरू केलेलं आहे। मग त्यामध्ये जर बघितलं हे पोर्टल कुणी विकसित केलेले तर केंद्रीय औषध मानक नियंत्रक संघटना
आणि सीडॅक या दोघांनी हे पोर्टल विकसित केलेले आहे. मग तिथं कोणती रसायनं चेक केली जाणार? डायथिलिन ग्लायकॉल, त्यानंतर ग्लिसरीन, त्यानंतर प्रोपिलिन ग्लायकॉल, त्यानंतर सर्बिटॉल यांसारखे जे काही केमिकल्स आहे तर ते चेक केले जाणार आहे. ते जर एक्सपायर्ड झाले असेल तर त्यांना औषध बनवणाऱ्या कंपन्यांपर्यंत पोहोचूनच दिलं जाणार नाहीये. हा निर्णय का घेण्यात आला? तर मध्य प्रदेशमध्ये मागे खूप साऱ्या मुलांचा मृत्यू जो आहे तो कफ सिरप पिल्यामुळे झाला होता. चौथा क्वेश्चन, जागतिक माध्यम आणि माहिती साक्षरता आठवडा 2025 कधी साजरा केला जातो? तर जागतिक माध्यम आणि माहिती साक्षरता आठवडा जो आहे तर तो मित्रांनो 24 ते 31 ऑक्टोबर रोजी सेलिब्रेट केला जातो. म्हणजे या दरम्यान जागतिक माध्यम म्हणजे जगामध्ये जे काही माध्यम आहे आणि त्याचबरोबर माहिती साक्षरता या विषयीचा आठवडा जो आहे तो 24 ते 31 ऑक्टोबर दरम्यान सेलिब्रेट केला जातो. जगभरामध्ये सेलिब्रेट हा केला जातो. जगभरात जे माध्यम आहे माहिती साक्षरतेचं महत्त्व वाढवण्यासाठी हा सेलिब्रेट केला जातो. मग यावर्षीची थीम काय होती हे आपल्याला विचारली जाऊ शकते. एक तर या तारखा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे. दुसरी आहे थीम माइंड्स ओव्हर AI MIL इन डिजिटल स्पेस. मग आपण जर बघितलं तर ही थीम सुद्धा लक्षात ठेवायची आहे. पाचवा क्वेश्चन आहे, ऑक्टोबर 2025 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास परिषदेचे 16वे सत्र जे आहे ते कुठे आयोजित करण्यात आले होते? संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास परिषदेचे 16वे सत्र जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये आयोजित करण्यात आले होते. मग आपण जर बघितलं तर संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास परिषद हिचं मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड आहे आणि मग तिथंच हिचं आपण म्हणूया 16वं सत्र जे आहे ते आयोजित करण्यात आलं होतं. मग आपण जर बघितलं तर याला भारताचे उद्योग मंत्री पियुष गोयल हे उपस्थित राहिलेले आहे आणि थीम आहे याची शेपिंग द फ्युचर ड्रायव्हिंग इकॉनॉमी ट्रान्सफॉर्मेशन फॉर इक्विटेबल इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. पुढे जाऊया. 6वा प्रश्न आहे, ग्लोबल फॉरेस्ट रिसर्च असेसमेंट 2025 नुसार जागतिक पर्यावरण क्रमवारीत भारताने कोणता क्रमांक मिळवलेला आहे? तर ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट नावाचा रिपोर्ट आहे. त्यामध्ये कोणत्या देशामध्ये किती वन आहे किती नाही याबाबतचा हा रिपोर्ट आहे. मग या रिपोर्टनुसार आपण 10व्या क्रमांकावर होतो मागच्या वर्षी, आता आपण 9व्या क्रमांकावर पोहोचलेलो आहोत. म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 की आपल्या पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त वनांच्या बाबतीत झाडांच्या बाबतीत आपण 9व्या क्रमांकावर आहोत. आपला 9वा क्रमांक आहे. आणि झाडांचं प्रमाण वाढवण्याच्या बाबतीत पहिल्या स्पॉटवर जर आपण बघितलं तर रशिया आहे, दुसऱ्या स्पॉटवर जर बघितलं चायना आहे आणि तिसऱ्या स्पॉटवर बघितलं तर इंडिया आहे. म्हणजे झाडांचं प्रमाण वाढवण्याच्या बाबतीत आपण 3ऱ्या क्रमांकावर आणि एकूण झाडांच्या प्रमाणाच्या बाबतीत आपण 9व्या क्रमांकावर आहोत. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे या रिपोर्ट बाबत आणि हीच इन्फॉर्मेशन इथं देखील दिलेली आहे. तर इंडोनेशियातील बाली येथे संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने जागतिक वन संसाधन मूल्यांकन अहवाल जो आहे तो जारी केला. यानुसार भारत 9व्या क्रमांकावर आणि वनक्षेत्र वाढीच्या बाबतीत भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. आपण जर बघितलं तर चायना पहिल्या क्रमांकावर आहे. इथे चायना जे आहे ते पहिल्या क्रमांकावर आहे आणि रशिया 2ऱ्या क्रमांकावर आहे, भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. बघा मित्रांनो, तुमच्यापैकी किंवा तुमचे मित्र किंवा तुमच्या आजूबाजूचे जर कोणी पोलीस भरतीची तयारी करत असेल तर आपण पोलीस भरती इतके दिवस आपलं कसं MPSC मध्ये आपण बॅचेस आपल्या दर्जेदार बॅचेस होत्या आणि कमी फीज मध्ये बॅचेस होत्या. आता आपण पोलीस भरतीसाठी सुद्धा प्रयत्न करतोय की पोलीस भरती करणारे जे मोस्ट ऑफ द विद्यार्थी आहे ते एकदम गावाकडून असतात आणि पैशाची खूप कमी आपल्याला बघायला मिळते. म्हणून सर्व विषय फक्त 299 मध्ये आपण या मुलांना उपलब्ध करून देणार आहोत. मग सगळ्या मुलांनी ॲप डाउनलोड करून ठेवा आणि जे पोलीस भरती करणारे मित्र आहे तर त्यांच्यापर्यंत या बॅचची माहिती जी आहे ती पोहोचवा. यामध्ये तुमचे सगळे सब्जेक्ट जे आहे त्याचे लेक्चर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल आणि टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल होऊन जाईल आणि 299 पण पे करायची गरज नाही. तुम्हाला कुपन कोड तर माहिती आहे, ते अप्लाय केले की अजून फी मध्ये कमी होणार आहे. तर जे काही गावाकडच्या मुलांचं जे काही वर्दीचं स्वप्न आहे तर ते पूर्ण करण्यामध्ये आम्ही मुलांना मदत करणार आहोत. तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूच्या मुलांपर्यंत हा मेसेज पोहोचवत चला. त्याचबरोबर आपण लेटेस्ट अजून नवीन नोट्स आणलेले बायोलॉजीच्या क्लास नोट्स आलेले आहे तर त्या तुम्ही आपल्या ॲपवरून घेऊ शकता. करंट अफेअर्सचं इयरबुक तर होतच. राज्यसेवा आणि कंबाईनसाठी आपण फाउंडेशन बॅच सुरू केलेले आहे. तुम्हाला सर्वात कमी फीज याच प्लॅटफॉर्मवर बघायला मिळेल. सर्वात कमी फी अशा बरेचशा प्लॅटफॉर्मवर म्हटलं आता की कमी फी आहे, पण कुठेच एवढी कमी फी नाहीये आणि एवढं क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला बघायला मिळणार नाही. त्याचबरोबर 21,000 PYQ ची बॅच आपण सुरू केलेली आहे.
हा नोट्स पॅक आहे, यामध्ये आता लेटेस्ट बायोलॉजीचे नोट्स जसं मी तुम्हाला सांगितलं ते ऍड झालेले आहे. मग आता इथं डिस्काउंट कसं मिळवायचं, तर तुम्ही ॲप डाउनलोड करा, इथं वेगवेगळ्या कॅटेगरी त्यामधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर त्या बॅचवर क्लिक करा आणि सर्वात खाली स्क्रोल करत या आणि सगळ्यात शेवटी इथं ऑप्शन असेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर, तर तिथे CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड टाका आणि अप्लायवर क्लिक करा. फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. पुढे जाऊया. 7वा प्रश्न आहे, ऑक्टोबर 2025 मध्ये लुर्वू संग्रहालयातून अंदाजे 88 दशलक्ष युरो किमतीचे रत्न चोरीला गेले. हे संग्रहालय कुठं आहे, तर लुर्वू संग्रहालय जे आहे तर ते पॅरिस फ्रान्समध्ये आहे. आपण जर बघितलं तुमच्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मनी हाइस्ट नावाची सिरीज वगैरे बघितली असेल, तर त्या प्रकारे हा प्रकार घडलेला आहे. फ्रान्स मध्ये जेव्हा राज्य घराणं होतं तर त्या काळातील दागिने जे आहे ते चोरीला गेलेले आहे. ही ऍक्च्युअली न्यूज जुनी आहे पण महत्वाची आहे. मग फ्रेंच राज्य घराण्यातील आपण जर बघितलं महाराणी मेरी लुईस यांचं नाव लक्षात ठेवा, महाराणी युजेनी, तर यांच्या जे काही वस्तू वगैरे आहे ते चोरीला गेलेले. इथं तुम्ही हे यांचे कोणकोणते दागिने चोरीला गेलेले आहे हे इथं बघू शकता. पुढे जाऊया. 8वा क्वेश्चन आहे, भारतातील 20,933 किलोमीटर पेक्षा जास्त महामार्गाचे निरीक्षण करण्यासाठी कोणत्या संस्थेने 3D लेझर आधारित नेटवर्क सर्वेक्षण वाहन तैनात केली आहेत. तर बघा मित्रांनो, जे नॅशनल हायवे आहे त्यांना भेगा पडले आहे का, त्यांना खड्डे पडले आहे का, कारण नॅशनल हायवेवर स्पीड जे आहे तो खूप असतो वाहनांचा. मग आपण जर बघितलं तर त्याचं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे, नाही तर त्यामुळे अपघात होऊ शकतो. मग आपण जर बघितलं तर या 20,933 किलोमीटर लांबीचे जे काही आपले नॅशनल हायवे आहे तर त्यांचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी एक विशिष्ट अशा गाड्या बनवण्यात आलेल्या आहे. त्या रोडवरील भेग किंवा आपण म्हणूया खड्डा ते लगेच आयडेंटिफाय करू शकतं. तर अशा प्रकारची वाहनं जी आहे 3D लेझर आधारित असे वाहनं जे आहे तर ते कुणी तैनात केलेले आहे, तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने तैनात केलेली आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना 1995 मध्ये करण्यात आली होती. ही गोष्ट लक्षात ठेवा. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाअंतर्गत ही संस्था काम करते. बाकी यांनी कशासाठी वाहनं तैनात केलेली आहे मी तुम्हाला सांगितलेले आहे. पुढे जाऊया. WDMMA नावाची एक संस्था आहे, तर यांचा ग्लोबल एअर पॉवर इंडेक्स 2025 एकूण क्रमवारीत भारतीय हवाई दलाचा जागतिक क्रमवारीत काय क्रमांक आहे. तर हवाई दलाबाबतची रँकिंग हिने दिलेली आहे आणि भारत जगामध्ये भारताचं हवाई दल जे आहे ते 6व्या क्रमांकावर आहे. कितव्या क्रमांकावर आहे, 6व्या. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, इथं आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आता का सर आपण तर 6व्या क्रमांकावर आहोत, मग असं का, तर बघा इथं यादी जर तुम्ही बघितली, पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकन एअरफोर्स पहिल्या क्रमांकावर आहे कारण एअरफोर्सची रँकिंग आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर अमेरिकेचं जे नौदल आहे त्याकडे सुद्धा विमान असतात, म्हणून नौदलाचं जे काही आपण म्हणूया हवाई विभाग आहे तो इथं 2 नंबरला आहे. त्यानंतर रशियाचं हवाई दल 3 नंबरला आहे. त्यानंतर अमेरिकेची जी आर्मी त्यांच्याकडे सुद्धा आपण जर बघितलं तर हेलिकॉप्टर्स आहे, ड्रोन आहेत, ते 3 नंबरला आहे. त्यानंतर जर बघितलं तर अमेरिकेमध्ये अजून एक विभाग आहे मरीन कॉर्प्स, तर ते 4 नंबरला आहे हवाई दलाच्या पॉवरच्या बाबतीत. आणि भारत 6 नंबरला आहे इथं. आणि भारतानंतर मग 7व्या नंबरला चायना आहे. आणि मग चायनाने या विरोधात खूप आवाज उठवला होता या अहवालाच्या विरोधात, म्हणून आपल्याला यावर प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. बाकी किती गुण मिळाले काय मिळाले हे इतकं जास्त इम्पॉर्टंट नाही. ग्लोबल फायनान्सने कोणत्या बँकेला जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक 2025 म्हणून घोषित केलेले आहे, तर ग्लोबल फायनान्सने SBI ला जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून घोषित केलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर ग्लोबल फायनान्स नावाची कंपनी आहे ती काय करत असते, तर बँकांविषयक अहवाल जे आहे ते जारी करत असते. मग त्यांनी सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून SBI ला निवडलेलं आहे. SBI ची स्थापना गोरवाल कमिटीच्या शिफारशीनुसार 1 जुलै 1955 मध्ये झाली होती. 1921 मध्ये जी इम्पेरियल बँक ऑफ इंडिया स्थापन करण्यात आली होती तिलाच कन्वर्ट करण्यात आलं होतं 1955 मध्ये SBI मध्ये. छल्ला श्रीनिवासलू शेट्टी हे सध्याचे SBI चे अध्यक्ष आहे. कोणत्या देशाच्या राणी माता राणी सिरिकित यांच्या ऑक्टोबर 2025 मध्ये वयाचे 93 वर्ष निधन झालं. तर राणी सिरिकित जे आहे ते थायलंडच्या होत्या. त्यांचं वयाचे 93 वर्ष जे आहे ते बँकॉक येथे रुग्णालयामध्ये निधन झालेलं आहे. थायलंडच्या राणी होत्या, एवढं लक्षात ठेवा. 12वा क्वेश्चन, ऑक्टोबर 2025 मध्ये
नौदल कमांडर्स कॉन्फरन्सची दुसरी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली? तर नौदल कमांडर कॉन्फरन्सची दुसरी आवृत्ती जी आहे ती नवी दिल्लीमध्ये इथं आयोजित करण्यात आलेली आहे. तर ऑपरेशन सिंदूर नंतर नौदलाने एक कॉन्फरन्स भरवली होती आणि तिचं आयोजन जे आहे तर ते नवी दिल्लीमध्ये झालं. मग या कॉन्फरन्सला आपण जर बघितलं तर नौदलाचे प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी, संरक्षण प्रमुख जे काही आपले CDS आहे ते सुद्धा उपस्थित होते, अनिल चौहान, हवाई दल प्रमुख सुद्धा उपस्थित होते, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कॅबिनेट सचिव अशा महत्त्वाची व्यक्ती इथं उपस्थित होते. आणि इथं आपण जर बघितलं तर हिंदी महासागर, इंडो पॅसिफिक प्रदेशात नौदलाची भूमिका कशी असेल, त्यांचे ऑपरेशन कसे असतील याबाबत चर्चा करण्यात आलेली आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन बघा. जे काही एअर पॉवर इंडेक्स जो आहे त्यामध्ये भारताचा क्रमांक काय आहे तुम्हाला सांगायचं आहे. बजरंग सेतू कुठं तयार करण्यात आलेला आहे, कोणत्या राज्यात तयार करण्यात आलेलं, नदीवर नका सांगू, नदी तुम्हाला माहिती आहे, राज्य सांगा. आणि 53वे सरन्यायाधीश जे आहे ते कोण बनले आहे हे तुम्हाला, कोण होणार आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. मग आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. लेक्चर आवडलं असेल लेक्चर लाईक करा. बघा या लेक्चरची PDF जी आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होऊन जाईल. आपला अभ्यास मित्राचं ॲप्लिकेशन सगळ्यांनी डाउनलोड करा आणि इन्स्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. थांबूया मग आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चला बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.